अक्षय तृतीयानिमित्त मस्त आंबा पार्टी सुरू आहे, क्या बात आहे. अरे पण अमृता मॅडमना का नाही घेतलं? ते आत्ताच जॉईन झाले म्हणून का? नाही मॅडम, त्यानं बाळासाठी प्रयत्न करतायत ना, मग आंबा खाल्ले आणि पिरियड्स आल्या तर म्हणून त्यांना भीती वाटतेय. ओ असं आहे का अमृता? खरंच का अमृता? हो मॅम, मला खरंच खूप भीती वाटते, कारण आंबा गरम असतो ना. जर कन्सीव्ह झाला असेल तर आंबा गरम असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास नाही ना होणार. तुम्हाला पण प्लॅनिंग स्टेजमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये आंबा खायला भीती वाटते का? ॲक्च्युली ॲज पर आयुर्वेदा आंबा जो आहे हा शुक्र धातू वर्धक आहे. म्हणजेच यामुळे तुमच्या पार्टनरची स्पर्म मोर्टॅलिटी आणि तुमची एक क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर आंबा जो आहे हा आपल्या त्रिदोषाला बॅलन्स करतो, त्यामुळे आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होऊ शकतं. पण मैत्रिणींनो, अति सर्वत्र वर्ज्य येते, त्यामुळे आंबा जो आहे तो तुम्हाला आठवड्यातून 2दाच खायचा आहे आणि त्यासोबतच तो खाण्याच्या आधी 1 तास तुम्हाला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. म्हणजे त्याची उष्णता कमी होऊ शकते आणि तो इझिली डायजेस्ट होऊ शकतो. आंबा खाण्याची अजून एक विशिष्ट पद्धत आहे जी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कैरी सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे. त्याचे सुद्धा बेनिफिट्स आणि ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये खाल्ली गेली पाहिजे हे सगळं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही आत्ता जाऊन डिस्क्रिप्शन चेक करा.